कल्याण अहिल्यानगर महामार्गावर बस स्कॉर्पिओचा अपघात झालाय। यात नेवासा तालुक्यातील चौघांचा मृत्यू झालाय। कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा आणि वडाळा बहिरोबा येथील 4 जणांचा मृत्यू झालाय, तर अन्य 4 जण गंभीर जखमी झालेत। नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका मीना मडके, नीता डुरे या त्यांच्या वडाळा येथील मावस भाऊ अविनाश काकडे, अभिषेक मोटे, मोनिका मोटे, आराध्या मोटे, वेदांत मोटे आणि सलाबतपूर येथील मनीषा कोहक हे सर्व नातेवाईक 5 मे रोजी पहाटे वडाळा येथून स्कॉर्पिओ गाडीनं आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी मुंबईला जात असताना सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी कल्याण अहिल्यानगरला जाणारी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची धडक झाली। विठ्ठलवाडी आगारातून कल्याण अहिल्यानगरसाठी निघालेली एसटी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची मुरबाड जिल्हा ठाणे येथील टोकावडे वैशाखरे हद्दीत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। यात भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका मीना मडके, नीता डुरे, वडाळा येथील अविनाश काकडे आणि अभिषेक मोटे यांचा मृत्यू झालाय, तर मोनिका मोटे, आराध्या मोटे, वेदांत मोटे आणि सलाबतपूर येथील मनीषा मोहक हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटना ठिकाणी धाव घेत मदत आणि बचाव कार्यात मदत केली आहे, तर जखमींवर अपघात स्थळानजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले। तर अपघातात मृत पावलेल्या 4 जणांचे मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले। मीना मडके आणि डुरे यांचा भेंडा येथे, तर अभिषेक मोटे आणि अविनाश काकडे यांच्या पार्थिवावर वडाळा बहिरोबा येथे अंतिम संस्कार करण्यात आले। जखमींवर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।